इथे मी खूप दिवसानंतर तुमच्यासोबत माझं रात्रीचं रुटीन शेअर करते. तर इथं दिवस माळवण्याच्या आत दिवाबत्ती करायची असते. तर इथं मी देवघरातला दिवा चालू असतो, पण तुळशीजवळ उंबरठ्याजवळ दिवा लावायचा असतो. तर दिवाबत्ती करून घेतलेली आहे. तर इथं मी आज तुमच्यासोबत आहे ना, माझ्या पद्धतीनं शेंगदाण्याची चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम भारी होते. तर इथं गॅसच्या ओट्यावर जे वस्तू पडलेल्या होत्या, काही वस्तू ठेवलेल्या होत्या, चहा-पाणी झाला होता ना संध्याकाळचा. तर त्या सगळ्या वस्तू मी बेसिंगमध्ये म्हणजे घासण्यासाठी टाकून दिलेल्या होत्या आणि थोडासा गॅसचा ओटा आवरून घेतलेला होता. देवांच्या स्कूलमध्ये डान्स प्रोग्राम आहे, तर त्याची इथं मला प्रॅक्टिस चालू होती. म्हणजे तो मला करून दाखवत होता, की कशा पद्धतीने त्याचा कोळी डान्स आहे, तसं मी तुम्हाला पुढं 1-2 दिवसात ते शेअरच करणार. इथं त्याच्याशी बोलता-बोलता किंवा त्याचा डान्स पाहता-पाहता आहे ना, इथं मी खूप सारा असा लसूण सोलून घेतलेला आहे आणि आज खिचडीच बनवायची होती. तर एका साईडनं लगेच खिचडीला फोडणी दिलेली आहे. तर इथं शेंगदाण्याची चटणी बनवायची होती. खिचडीसोबत अशा काही सुक्या भाज्या असल्या ना, तर त्याच्यासोबत एकदम भारी लागते. स्पेशल खिचडीसोबतच ही चटणी खाल्ल्या जाते, म्हणजे खूप भारी लागते खिचडीसोबत. तर संपलेली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, तर इथं मी जवळपास 1-1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे थोडेसे आबड-धोबड म्हणजे परतून घ्यायचे, एकदम लालसर पण नाही द्यायचे, कारण ही चटणी आपल्याला डबल कलसून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी 7-8 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि एक लाल मिरची टाकलेली आहे. त्याच्यामध्ये खूप सारा असा लसण टाकलेला आहे. याच्यामध्ये थोडासा लसण जास्त टाकायचा, म्हणजे त्याच्यामुळं चव छान येते. त्याच्यानंतर थोडंसं जिरं ॲड केलं, ते सुद्धा आबडधोबड सगळं भाजून घेतलेलं आहे. जास्त भाजायचं नाही, एकदम थोडंसं हलकंसंच भाजून घ्यायचं. तर इथं ते सगळं साहित्य थंड झालेलं होतं. लगेच मी मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकून दिलेलं आहे. थोडंसं आबडधोबड आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं. आणि हो, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं. तर इथं मी तीच कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं. ह्या तेलामध्ये आपल्याला ती चटणी ना थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. फक्त कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवर ती चटणी ना आपल्याला चांगली परतून घ्यायची, म्हणजे याला 10-15 मिनटं आरामात लागतात. जर तुम्ही फुल गॅसवर जर चटणी म्हणजे फ्राय केली तर ती अशी जळल्यासारखी होणार. तर गॅस कमी ठेवायचा. तुम्ही इथं पाहू शकता एकदम म्हणजे चटणीना कलर बदललेला होता आणि एकदम भारी अशी चटणी बनून तयार झालेली होती. तर मी ती थंड होऊ देते. तर आज खिचडी बनवलेली होती ना, तर म्हटलं चला त्याच्यासोबत आहे ना थोडेसे पोंगेसुद्धा तळून घेते. छान लागतात कधी-कधी खायला. जास्त एखाद्या वेळेस ठीक वाटतात. खिचडीसोबत छान लागतात. तर इथं ही चटणी ना मी खिचडीसोबत खाण्यासाठीच बनवत असते. खूप भारी लागते खिचडीसोबत. एकदम गरम-गरम खिचडी आणि तिच्यासोबत ही चटणी. तर इथं मला आहे ना म्हणजे मोह आवरलाच नाही चटणी खाण्याचा. तर इथं मी थोडीच चटणी ना खाऊन पाहिलेली होती. एकदम भारी झालेली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी चटणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.